नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला ढोकळ्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे। आता तुम्ही विचार करत असणार ढोकळ्याची रेसिपी, त्यात नवीन काय? तुम्ही कच्च्या तांदळाचे ढोकळे बनवले असणार किंवा खाल्ले असणार, किंवा डाळीचे ढोकळे बनवले असणार, किंवा बेसनाचे ढोकळे बनवले असणार, रव्याचे सुद्धा ढोकळे बनवले असणार। पण आज तुम्हाला मी इन्स्टंट पद्धतीने इनो सोडा न वापरता तांदळाच्या पिठाचा मस्त जाळीदार मऊ लुसलुशीत हलका फुल पांढरा ढोकळा बनवून दाखवणार आहे। अगदी मार्केटमध्ये मिळतो ना तशाच चवीचा आणि तसाच टेक्स्चरचा मी तुम्हाला ढोकळा बनवून दाखवणार आहे। सर्वात अगोदर आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला 150 ग्राम तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे। अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवायची आहे आणि त्याच वाटीमध्ये लागणारे सर्व साहित्य घ्यायचं आहे। म्हणजे रेसिपीचं माप परफेक्ट निघालं की रेसिपी अजिबात चुकत नाही, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो। तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेलं आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला पूर्ण पहा। पूर्ण पाहिल्यानंतर सबस्क्राइब बटन दाबा आणि सबस्क्राइब बटन दाबल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटायला पाहिजे। आता ह्यासोबतच इथे आपल्याला पोहे खायच्या चमच्याने 2 ते 3 चमचे आपल्याला रवा वापरायचा आहे। त्यापेक्षा जास्त रवा वापरायचा नाही, किंवा रवा नाही वापरलं तरी चालेल, पण रवा वापरल्याने पिठाला बाइंडिंग चांगली येते, म्हणून इथे मी बारीक रवा वापरत आहे। तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल। ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे दही वापरत आहे। दही आंबट असल्यामुळे मी अर्धीच वाटी दही वापरत आहे। तुम्ही कमी आंबट दही वापरत असाल तर 1 वाटी दही वापरलं तरी चालेल। आता ह्याच बरोबर आपल्याला सेम वाटीने अर्धी वाटी पाणी लागेल। पाणी अंदाजे घेतलं तरी काही हरकत नाही, पण पाण्याचं माप परफेक्ट भेटायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला शेवटी पाण्याचं माप सांगेन। आणि थोडं थोडं आपल्याला पाणी वापरायचं आहे, एकदाच संपूर्ण पाणी वापरायचं नाही। थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला बॅटर बनवायचं आहे। त्याने काय होणार माहिती आहे काय? गुठळ्या अजिबात बनणार नाही, एकदम फ्लफी आणि स्मूथ बॅटर बनणार। आता इथे आणखीन पाणी वापरून आणखीन अर्धी वाटी पाणी टाकत आहे, म्हणजे टोटल झालं 1 वाटी पाणी। असं थोडं थोडं करून मस्तपैकी आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर बनवून घ्यायचं आहे, ना जास्त घट्ट ना जास्त पातळ। तर मंडळी, तुमच्यासमोर मी 1 वाटी पाणी वापरलं होतं, नंतर मी पाव वाटी पाणी वापरून या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार केलेलं आहे। ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे। तुम्ही वाटलंच तर घट्ट बॅटर ठेवलं तरी चालेल, कारण की आपण ह्याला रेस्ट दिल्यावर दहीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे थोडंसं पातळ आणखीन होणार, म्हणून थोडंसं अगोदर घट्ट केलं हे बॅटर तरी काही हरकत नाही। आणि असं मस्तपैकी आपल्याला गुळगुळीत असं बॅटर तयार करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा तेल वापरायचं आहे। कोणतेही रिफाइंड तेल वापरू शकता किंवा शेंगदाण्याचं तेल वापरलं तरी चालेल। आणि एका बाजूने 2 मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ एकदम हलकंफुल व्हायला पाहिजे। तेल वापरल्याने ढोकळा एकदम मऊ होतो, म्हणून इथे तेल वापरणं गरजेचं आहे। असं 2 ते 3 मिनिटापर्यंत बॅटरला फेटून घेतलं की बॅटर एकदम हलकंफुल होतं, ह्याच्यामध्ये हवा भरली जाते आणि ढोकळ्याला जाळी पडण्यास जास्त मदत होते, म्हणून असं 2 ते 3 मिनिटं फेटणं सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे। आता काय करायचं? पिठाला चांगल्या प्रकारे भिजू देऊ, म्हणजे मस्तपैकी बॅटर सेट होणार। 10 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। जितका खमंग नाश्ता आहे तितकी खमंग आपण ह्या नाश्त्यासाठी चटणी बनवून घेऊया। छोटंसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे, आणि सोबतच 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या व 2 ते 3 लहान तुकडे आलं घ्यायचं आहे। तिखटपणासाठी इथे आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता इथे मी पाव वाटी बारीक शेव वापरत आहे, पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण अशा पद्धतीने तुम्ही हिरवी चटणी बनवून पहा। खरंच मंडळी भरपूर खमंग लागते। चटणीच्या बाइंडिंगसाठी 2 चमचे फुटाणे वापरायचे आहेत, म्हणजेच की डाळवं। तुमच्याकडे फुटाणे नसेल तर 2 चमचे भाजलेले शेंगदाणे किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरू शकता। चवीनुसार मीठ टाकल्यावर आता ह्या जिन्नसांना आपल्याला पाणी न वापरताच अगोदर एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। अगोदरच तुम्ही पाणी वापरला तर बारीक वाटलं जाणार नाही, म्हणून अगोदर एकदम बारीक वाटायचं आहे। मग गरजेनुसार तुम्हाला चटणी कशी खायला आवडते, पातळ किंवा घट्ट, त्यानुसार पाणी वापरून एकदम बारीक पुन्हा वाटून घ्यायचं आहे। तर मंडळी पाहू शकता चटणी वाटून तयार झालेली आहे, आणि ह्याची कन्सिस्टन्सी सुद्धा पाहू शकता। ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे, मध्यम टाईपमध्ये ह्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। ह्याला फोडणी देण्याची काहीच गरज नाही, हे अशीच एकदम खमंग लागते आणि दिवसभर सुद्धा
टिकून राहते। तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये आंबूसपणा वाढण्यासाठी एक लिंबाचा रस किंवा थोडीशी चिंच किंवा एक चमचा दही वापरू शकता, किंवा तुम्ही असंच बनवलं तरी काही हरकत नाही। चटणी पूर्णपणे तयार झाली की थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू। 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढायचं आहे आणि एकदा याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे। हलकासा पातळ झालेला आहे। जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, दहीला पाणी सुटतं, म्हणून अगोदरच थोडंसं घट्ट बनवलं तरी काही हरकत नाही। आता ढोकळा थोडासा तिखट होण्यासाठी इथे मी 2 हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे। ह्या ठेचामध्ये 1 इंच आलं टाकलेलं आहे आणि 1 चमचा जिरे टाकलेले आहे। तुम्ही ठेचा नाही वापरलं तरी चालेल आणि ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा साखर सुद्धा वापरू शकता। आणि तुम्हाला दही वापरायची नसेल तर 1 ते 2 लिंबाचा रस वापरू शकता, किंवा त्या जागी तुम्ही लिंबू सत्व सुद्धा वापरू शकता। लिंबू सत्व तुम्हाला अर्धा चमचा वापरायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा या सर्व जिन्नसांना म्हणजे ह्या मसाल्याला या बॅटरमध्ये 1 मिनिटापर्यंत हलक्या हाताने फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून चांगल्या प्रकारे ठेचा एकजीव व्हायला पाहिजे। असं हलक्या हाताने काही सेकंद फेटून झालं की ह्याच्यामध्ये ठेचा चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे। आता पीठ संपूर्णपणे तयार झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये इनो नाही वापरायचं ना सोडा वापरायचं, त्या जागी मी इथे अर्धा चमचा ते पाव चमचा आपल्याला बेकिंग पावडर वापरायचं आहे। जे आपण रवा केकला वापरतो ना तेच वापरायचं आहे, म्हणजे बेकिंग सोडा आणि बेकिंग इनोने का परफेक्ट रिझल्ट येत नाही, जाळी चांगली पडत नाही। रवा केकला कशी जाळी पडते एकदम मधून, तशी जाळी पडण्यासाठी इथे आपल्याला बेकिंग पावडर वापरायचं आहे आणि हलक्या हाताने ह्याला 1 मिनिटापर्यंत फेटून घ्यायचं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे बेकिंग पावडर ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे आणि पीठ सुद्धा फुगायला पाहिजे। थोडासा वेळ लागतो बेकिंग पावडर ॲक्टिव्ह व्हायला, पण एकदा ॲक्टिव्ह झालं की ह्याचा ॲक्टिव्हनेस लवकर जात नाही आणि इनोचा ॲक्टिव्हनेस लवकरात लवकर उडून जातो। म्हणून ते मी सजेस्ट करीन बेकिंग पावडरचं वापरा। वाटलंच तर तुम्ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा एकत्र वापरू शकता। आणि हलक्या हाताने ह्याला फेटून झालेला आहे आणि पीठसुद्धा मस्तपैकी फुगलेलं आहे आणि परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे। पीठ तयार झालं की अशा केक ट्रेमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। केक ट्रेमध्ये मी बटर पेपर ठेवलेला आहे आणि वरतून थोडंसं तेल लावलेलं आहे। तुमच्याकडे केक ट्रे नसेल तर तुम्ही मोठीशी प्लेट वापरू शकता आणि त्या प्लेटला आपण चांगल्या प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे। असं संपूर्ण बॅटर या केक ट्रेमध्ये काढून झालं की आता ह्याला आपल्याला थोडंसं टॅप करायचं आहे, म्हणजे मोकळी हवा बाहेर निघायला पाहिजे। आता इथे अगोदरच मी मोठ्याशा कढईमध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला असं रिंग स्टँड ठेवायचं आहे। रिंग स्टँड नसेल तर कोणतेही तुम्ही स्टँड ठेवू शकता किंवा एखादी मोठीशी पसरट वाटी ठेवलं तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये सेंटरमध्ये आपल्याला अलगदपणे केक ट्रे ठेवायचा आहे, झाकण लावायचं आहे, गॅस फास्ट करायचा आहे, 10 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे। आता जोपर्यंत स्टीम होते तोपर्यंत इथे आपण मस्तपैकी ढोकळ्याला फोडणी देऊ। त्यासाठी इथे पॅनमध्ये 2 ते 3 लहान चमचे तेल घ्यायचं आहे। पोहे खायच्या चमच्याने तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी चटकायला लागली की याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 हिरव्या व लाल मिरच्या अशा उभ्या कापून घ्यायच्या आहेत, किंवा बारीक कापून घेतलं तरी काही हरकत नाही। पाव चमचा हिंग टाकायची आहे आणि थोडेसे कढीपत्ता टाकल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला असं स्प्रेड करून घ्यायचं आहे, पॅनला असं फिरवून घ्यायचं आहे। जास्त ओव्हर कुकिंग होऊ देऊ नका। तर मंडळी, तडका पूर्णपणे तयार झालेला आहे। जास्त ओव्हर कुकिंग होऊ देऊ नका, अगोदरच सांगितलेलं आहे। तुम्ही ह्या तडक्यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी सुद्धा टाकू शकता, तुम्हाला आवडत असेल तर, आणि पाण्याबरोबर 1 चमचा साखर सुद्धा टाकू शकता, कारण की ढोकळा गळ्यामध्ये अडकायला नाही पाहिजे म्हणून। पण हा तांदळाचा पिठाचा ढोकळा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जास्त रवा सुद्धा वापरलेला नाही, म्हणून हा एकदम सिंपल तडका आपल्याला बनवून घ्यायचा आहे। असं पूर्णपणे ही फोडणी तयार झाली, ह्याला थोडा वेळ आपण थंड करून घेऊ। बरोबर 10 ते 12 मिनिटं झाली, झाकण काढायचं आहे। अरे वा मंडळी, काय मस्त टम्म फुगलेलं आहे। थोड्याशा भेगा पडलेल्या आहेत, टेन्शन घ्यायचं नाही। भेगा पडल्या थोड्याशा तर समजून जावा परफेक्ट प्रमाणे वापलं गेलेलं आहे। तरी सुद्धा एकदा चाकूने चेक करा, बॅटर थोडंसं ओलं असेल तर आणखीन 5 मिनिटं तुम्ही ठेवू शकता। आता ह्या केक ट्रेला काढायचं आहे आणि संपूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर मंडळी, केक ट्रे संपूर्णपणे थंड झालेला आहे। अगोदर ह्याची कडा आपल्याला असं चाकूने मोकळी करून घ्यायची आहे, म्हणजे डिमोल्ड करायला एकदम सोपं जाईल। पाहू शकता केक ट्रे थंड झाल्यामुळे कडसुद्धा आपोआप हलकीशी मोकळी झालेली आहे। आता याला उलटून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने असं टॅप करायचं आहे। असं टॅप केलं की हळुवारपणे पाहू शकता ढोकळा डिमोल्ड झालेला आहे। खालती बटर पेपर आहे, बटर पेपर पण हळुवारपणे आपल्याला काढायचा आहे। बटर पेपर लावल्याने फायदा काय होतो माहिती आहे काय? जास्त चिटकून नाही बसत भांड्याला। वा वा वा,
काय मस्त स्पॉन्जी हा ढोकळा तयार झालेला आहे, अगदी रवा केक प्रमाणे बरं का. आता ह्याला आपल्याला आकार द्यायचा आहे. तुम्ही वाटलंच तर ह्याला त्रिकोण आकार देऊ शकता, जसा तुम्हाला आवडतो तसा आकार देऊ शकता. मी ह्याला साधा सोपा चौकोन आकार देणार आहे. अगोदर समान भागामध्ये ह्याला कट मारून घ्यायचा आहे. चाकू एकदम चांगला धार पाहिजे, मगच आकार द्यायला एकदम चांगला जमतो. असा मस्तपैकी साधा सोपा चौकोन आकार द्यायचा आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो ह्याला जाळी किती मस्त पडलेली आहे. पाहू शकता मंडळी, मस्त अशी जाळी पडलेली आहे. हे पहा, जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे आणि एकदम हलका फुल हा पांढरा ढोकळा झालेला आहे. कशाला तांदूळ डाळ भिजवायचं किंवा जास्त प्रमाणामध्ये कशाला रवा वापरायचं ना बेसनचा ढोकळा. असा मस्त झटपट मऊ लुसलुशीत जाळीदार तांदळाच्या पिठाचा सुद्धा ढोकळा बनवू शकता. आता ह्याच्यावरून आपल्याला हलक्या हाताने असं तडका पसरवून घ्यायचा आहे. तुम्ही तडका अगोदरच पसरवून घेऊ शकता, म्हणजे डिमोल्ड करण्या अगोदर सुद्धा पसरवून घेऊ शकता. ते सुद्धा एकदम सोपं पडतं बरं का. असा मस्तपैकी तडका पसरवून घ्यायला की खायला एकदम चविष्टही लागतो आणि दिसायलाही एकदम सुंदर दिसतो. अगदी मार्केटचा पांढरा ढोकळ्यासारखाच हा ढोकळा बनून तयार होतो. तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी, अशा नवीन नवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.